विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठात आपण एक व्याकरणाचाच भाग तो म्हणजे विरामचिन्हे. या विरामचिन्हांचा आज आपण अभ्यास करणार आहोत, बघणार आहोत. तत्पूर्वी विरामचिन्हे म्हणजे काय मित्रांनो? विरामचिन्हे हा जो एक शब्द आहे, याच्यामध्ये दोन शब्द आहेत बघा, एक विराम आणि दुसरं चिन्ह. विराम याचा अर्थ काय? विराम म्हणजे थांबणे, विराम म्हणजे विश्रांती, आणि चिन्ह म्हणजे काय तर खुणा. या ठिकाणी आपण भाषिक व्यवहाराच्या संदर्भात जर बघितलं तर मित्रांनो, आपण वाचत असताना, संभाषण किंवा बोलत असताना अगदी सलगपणे वाचत नाही किंवा बोलत नाही, तर मध्ये मध्ये आपण थांबतो म्हणजे विराम घेतो. लिहिताना मात्र तो विराम विशिष्ट अशा चिन्हांनी दर्शविला जातो. अशा चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात. तर मित्रांनो, हा जो विरामचिन्हे हा जो भाग आहे, आपण परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर परीक्षेमध्ये या घटकावर, या भागावर कशा पद्धतीनं बरं कृती विचारल्या जातात, त्या पहिल्यांदा आपण त्या वेगवेगळ्या पद्धती आपण बघू. पहिल्या प्रथम कशा प्रकारे कृती विचारली जाईल? पहिली की पुढील विरामचिन्हे ओळखा. म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये काही विरामचिन्ह दिलेली असतील तर ती ओळखायला येतील, त्यांची नावं सांगायची आहेत. नंतर दुसरी पद्धत, विरामचिन्हे लिहा. म्हणजे त्या विरामचिन्हांची नावं दिली असतील, तुम्हाला तिथे विरामचिन्ह लिहायची आहेत. तिसरा प्रकार, कोणत्या पद्धतीनं आणखीन ही कृती विचारली जाईल, तर खालील विरामचिन्हांच्या जोड्या लावा. लक्षात घ्या, खालील विरामचिन्हांच्या जोड्या लावा. म्हणजे एका बाजूला विरामचिन्हांची नावं असतील आणि दुसऱ्या बाजूला विरामचिन्ह असतील, आपल्याला त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. चौथा प्रकार जर बघितला आपण तर बघा, पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करा व वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे या ठिकाणी एखादं प्लेन वाक्य विचारलेलं असेल, त्या ठिकाणी आपल्याला योग्य अशा विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. आणि पाचवा प्रकार जो आहे तो म्हणजे की वाक्यातील चुकीची विरामचिन्हे काढून टाका व त्या ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे वाक्यामध्ये विरामचिन्ह दिलेली असतील परंतु ती चुकीची असतील, मग आपल्याला मात्र ते वाक्य, त्या वाक्यातून बाहेर पडणारा आशय लक्षात घेऊन बरोबर अशी विरामचिन्ह त्या वाक्यामध्ये आपल्याला ठेवायची आहेत. तर मित्रांनो, अशी विरामचिन्हे जी आहेत ही एकूण 9 प्रकारची विरामचिन्ह आहेत. कोणती? तर पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरणचिन्ह, एकेरी अवतरणचिन्ह, दुहेरी अवतरणचिन्ह, अपूर्णविराम, संयोगचिन्ह आणि अपसारण चिन्ह, अशी एकूण 9 विरामचिन्ह आहेत. आता या ठिकाणी यानंतर आपण प्रत्यक्ष एक एक विरामचिन्ह घेऊ आणि या विरामचिन्हाचा कुठे नेमका योग्य प्रकारे वापर करायचा आहे ते आपण बघू. बघा, पहिला प्रकार पूर्णविराम. बघा, नावातच अर्थ दडलेला आहे, पूर्णविराम. बघा की वाक्य पूर्ण झाले आहे. पूर्णविराम कधी द्यायचं? वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरले जाते. लक्षात घ्या. सहज बघा की आई, मला भूक लागली, वाक्य पूर्ण झालं. बघा, तसं उदाहरण दिले बघा की आज शाळेला सुट्टी आहे. आहेच्या पुढे आपण पूर्णविराम, कारण या ठिकाणी वाक्य संपलेलं आहे. मला पोहायला खूप आवडते. आज सकाळी बंडू सायकलवरून पडला. मी रोज सकाळी लवकर उठतो. म्हणजे वाक्याच्या शेवटी, वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण या ठिकाणी या चिन्हाचा, म्हणजे पूर्णविराम या चिन्हाचा वापर करतो.
यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे स्वल्पविराम. बघा, तो पूर्णविराम आणि हे आहे स्वल्पविराम. या स्वल्पविरामचा वापर कधी केला जातो, तर एकाच वाक्यात दोनपेक्षा अधिक शब्द आले असता, तसेच एकाच जातीचे अनेक शब्द आले असता, अशा शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामाचे चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ बघा, की लहानपणी आम्ही विटीदांडू, भोवरे, गोट्या, लपंडाव असले खेळ खेळायचो. म्हणजे या ठिकाणी बघा, विटीदांडू स्वल्पविराम दिलेला आहे, भोवरे, गोट्या, लपंडाव असले खेळ खेळायचो. दुसरं उदाहरण बघा, की आता इथे एकाच जातीचे शब्द, त्याच्या पुढे कसं, आमच्या शेतावर आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब अशी विविध प्रकारची फळझाडे आहेत. यानंतर आणखीन स्वल्पविराम कधी द्यावं लागतं, तर वाक्याच्या सुरुवातीला संबोधन वापरलेले असेल तर त्या संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविराम वापरले जाते. उदाहरण लिहिलेलं आहे बघा, की विद्यार्थी मित्रांनो, हे संबोधन आहे आणि त्याच्या पुढे आपण स्वल्पविराम दिलेला आहे, काय, विद्यार्थी मित्रांनो, उद्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे. दुसरं उदाहरण बघा, काय, राजू, तुझ्या आईने तुला घरी बोलावले आहे. राजू संबोधन, त्याच्या पुढे आपण काय केलेलं आहे, स्वल्पविराम दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रकार तो म्हणजे अर्धविराम. की दोन लहान लहान वाक्ये पण तेव्हा अशा उभयान्वयी अव्ययाने जोडली असता त्या वाक्यांच्या मध्ये अर्धविरामाचे चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ बघा, मग लक्षात येईल, की मी काल अभयच्या घरी गेलो. बघा, पण तो घरी नव्हता. आता पण हे उभयान्वयी अव्यय आलेलं आहे, त्याच्या अगोदर आपण हे अर्धविरामाचं चिन्ह वापरलेलं आहे. दुसरं उदाहरण बघा, आम्ही सर्व मुले ग्राउंडवर खेळत होतो तेव्हा अनिकेत वर्गात अभ्यास करीत होता. आता तेव्हाच्या अगोदर आपण हे अर्धविराम दिलेला आहे. तिसरं उदाहरण बघा, प्रणिता खूप हुशार आहे पण ते अभ्यास करत नाही. अशा पद्धतीनं अर्धविराम या चिन्हाचा वापर केला जातो. चौथा प्रकार आहे प्रश्नचिन्ह. बघा, प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी किंवा ज्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम वापरले असते त्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा उपयोग केला जातो. सरळ आपण बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतो. प्रश्न विचारल्यानंतर ज्या ठिकाणी ते वाक्य संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह देतो. बघा, म्हणजे प्रश्न विचारला असता. उदाहरणार्थ बघा, काल मी आपल्याला कोणता प्रश्न विचारला होता. बघा, हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचं उदाहरण बघा, देशातील कोणत्या खेळाडूला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. तिसरं उदाहरण बघा, शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते. हे सगळे काय विचारलेत, प्रश्न विचारलेत. म्हणून त्या वाक्याच्या शेवटी आपण कोणतं चिन्ह दिलं आहे, तर प्रश्नचिन्ह. नंतर पाचवा प्रकार आहे तो म्हणजे उद्गार चिन्ह. बघा, की जेव्हा वाक्यात एखादी उत्कट भावना म्हणजे कधी एकदम आनंद होतो, कधी आपल्याला दुःख होतं, कधी एकदम आश्चर्य होतं, एकदम भीती वाटते, अशा या उत्कट भावना व्यक्त करताना अशी भावना दर्शवणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे उद्गार चिन्ह वापरले जाते. लक्षात घ्या, जसं आपण शब्दांच्या जातीमध्ये शेवटची जात जी आहे केवलप्रयोगी अव्यय, ही केवलप्रयोगी अव्यय ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या
भावना आहेत बघा. मग त्या भावना दर्शवणाऱ्या शब्दांच्या शेवटी हे चिन्ह वापरलं जातं. आता उदाहरणार्थ बघा, काय बापरे केवढा मोठा विंचू. आता या ठिकाणी बघा थोडीशी बापरे या शब्दातून कोणती भावना, तर भीतीची भावना मनामध्ये निर्माण झालेली आहे. नंतर शाब्बास, नाव काढलंच आईबाबांचं. याच्यातून शाबासकी देत असताना आनंदाची भावना कुठेतरी व्यक्त होताना दिसते. म्हणजे शाब्बास या शब्दाच्या पुढे आपण उद्गारवाचक चिन्ह ठेवलेलं आहे. पुढे बघा, वाह किती सुंदर गातोस. बघा, वाह किती सुंदर गातोस. वा याच्यातून काय आनंदाची भावना दडलेली आहे बघा. नंतर बघा ही दुःखाची भावना बघा पुढच्या उदाहरणातून, अरे रे असं नको व्हायला पाहिजे होतं. याच्यातून कोणती भावना, तर दुःखाची भावना व्यक्त होते. त्यावेळेला मग असे जे शब्द आहेत त्या शब्दांच्या पुढे अशा प्रकारे उद्गारवाचक चिन्ह. 6वं उद्गार चिन्ह बघा, अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह, अवतरण चिन्हामध्ये 2 प्रकार आहेत. एक एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं दुहेरी अवतरण चिन्ह. मग कधी द्यायची, कुठे द्यायची अशी ही चिन्ह, तर सुरुवातीला बघू आपण एकेरी अवतरण चिन्ह. बघा, जेव्हा एखाद्या शब्दावर, शब्दसमूहावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. बघा, जर वाक्यामध्ये एखादा शब्द असा जो वैशिष्ट्यपूर्ण, त्या वाक्याला वेगळेपण प्राप्त होतं त्या शब्दानं, विशिष्ट अशा शब्दानं, तर त्या शब्दावर अशा प्रकारे एकेरी अवतरण चिन्ह दिलं जातं. त्याचप्रमाणे सांगितलं की बघा की दुसऱ्याचे मत सांगताना आणखीन एकेरी अवतरण चिन्ह वापरत आहे. उदाहरणार्थ बघा, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई बघा. बघा नंतर दुसरा जो प्रकार होता तो कोणता बघा, तो मला म्हणाला होता उद्या आपण फिरायला जाऊ. बघा, म्हणजे इथं काय म्हटलं आहे, दुसऱ्याचे मत सांगताना तो मला म्हणाला होता उद्या आपण फिरायला जाऊ. यानंतर बघा, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया असे म्हणतात. आता बघा या ठिकाणी मुंबई, उद्या आपण फिरायला जाऊ, प्रकाश संश्लेषण क्रिया, या ठिकाणी आपण हे एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. नंतर पुढे बघा दुसरं की दुहेरी अवतरण चिन्ह कुठे दिलं जातं, तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द. बघा, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी किंवा एखादे दुसऱ्या व्यक्तीचे विचार किंवा त्याने बोललेले वाक्य जसेच्या तसे लिहायचे झाल्यास दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. बघा, एखाद्या तोंडचं वाक्य, अमुक अमुक म्हणाला की, अमुक अमुक म्हणाला, जे काही म्हणाला असेल ते, तर जे काही म्हणाला असेल त्याच्यावरती कोणतं चिन्ह द्यायचं, तर दुहेरी अवतरण चिन्ह. बघा उदाहरणार्थ बघा, राजू म्हणाला मी उद्या शाळेत जाणार नाही. मी उद्या शाळेत जाणार नाही. या राजू म्हणाला, काय म्हणाला, जे काही म्हणाला त्याच्यावरती दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. बघा, परत आई म्हणाली संजना उठ लवकर शाळेला उशीर होतोय. बघा, म्हणजे आईच्या तोंडचं वाक्य आहे. नंतर आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये. बघा, कुणाला दुःखी ठेवू नये. या ठिकाणी देखील आपल्याला हे उद्गार चिन्ह वापरलेलं लक्षात येईल. यानंतर पुढचा प्रकार आहे बघा, अपूर्ण विराम. 7वा प्रकार आहे अपूर्ण विराम. हे अपूर्ण विरामाचं चिन्ह कधी द्यायचं, तर बघा वाक्याच्या शेवटी. वाक्याच्या शेवटी एखाद्या बाबीचा तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विरामाचा उपयोग केला जातो. बऱ्याच वेळेला लिहितो बघा आपण. बघा, उदाहरणं तुम्ही वाचलीत की तुमच्याबरोबर लक्षात येईल. काय, पहिलं उदाहरण, सहलीला येणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे.
आता पुढीलप्रमाणे मग ती नावं पुढे येतील. जे काही कोण असतील मुलींची नावं, मुलांची नावं ती पुढे येतील. कशाच्या पुढे? जे आपण चिन्ह वापरलेलं आहे अपूर्णविरामाचं त्याच्या पुढे त्या मुलामुलींची नावं येतील. नंतर बघा, पूजेच्या साहित्याची यादी पुढीलप्रमाणे. पूजेला जे साहित्य लागतो, भटजी जो साहित्य देतो आपल्याला, ते साहित्याची यादीची नावं मग ती पुढे येतील. नंतर बघा, माणसाच्या मूलभूत गरजा पुढीलप्रमाणे आहेत. आता माणसाच्या मूलभूत गरजा पुढीलप्रमाणे आहेत. मूलभूत अन्न, वस्त्र, निवारा या पुढे येतील. कशाच्या पुढे? जे आपण अपूर्णविरामाचं चिन्ह दिलंय त्याच्या पुढे अशा. यानंतर 8वा प्रकार आहे संयोग चिन्ह. लक्षात घ्या, संयोग चिन्ह. बघा कसं चिन्ह की वाक्यात दोन शब्द जोडण्यासाठी किंवा एखाद्या ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास तो जोडून लिहिण्यासाठी संयोग चिन्ह वापरले जाते. बघा उदाहरणामध्ये दोन्ही प्रकार दिलेले आहेत. की पहिलं उदाहरण बघा, 1-2 गोष्टी सोडल्या तर बाकी सगळं ठीक आहे. 1-2 वाक्य आपण काय केलं, त्या संयोग चिन्हानं तो शब्द जोडला गेला. बघा मध्ये, म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये हे संयोग चिन्ह वापरलं आहे. त्यांच्या घरात कधीही भांडण तंटा झालेला मी पाहिला नाही. भांडण तंटा याच्यामध्ये आपण या संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे. तिसरा जो प्रकार आहे बघा, की ओळ संपताना अर्धवट जर शब्द राहत असेल तर त्या अर्ध्या शब्दाच्या पुढे असं संयोग चिन्ह आपण लिहितो. कसं की सतत 5 वर्षे 100% निकाल लावून आदर्श विद्या. आता आपल्याला पुढे लयाने हा शब्द आहे, तो मावत नाही पुढे, म्हणून आपण काय करतो, विद्याच्या पुढे हे संयोग चिन्ह वापरलेलं आहे आणि दुसऱ्या ओळीवर खाली बघा विद्यालयाने ख्याती मिळवली असं तो शब्द पूर्ण खाली केलेला आहे. कोणत्या चिन्हाचा वापर करून? संयोग चिन्ह. शेवटचं जे चिन्ह आहे ते बघा अपसारण चिन्ह किंवा अपसरण चिन्ह. कसं आहे ते बघा, की वाक्यात एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास तो मुद्दा लिहून त्यापुढे अपसरण चिन्ह वापरतात. तसेच बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास हे चिन्ह वापरतात. बघा ज्यावेळेला आपण कधी बोलत असतो, एकदम तो विचार तुटतो, थांबतो, त्या ठिकाणी हे अपसरण चिन्ह वापरायचं असतं किंवा वापर करतात. आता उदाहरणार्थ बघा कशा पद्धतीने या अपसारण चिन्हाचा वापर केलेला आहे. की बघा खेळाचे महत्त्व. आता खेळाचे महत्त्व हा शब्द लिहिला आणि पुढे हे अपसारण चिन्ह दिलं. मग आता काय लिहिणार आपण? महत्त्व आपल्याला सांगायचं आहे. बाबा अनेक अंगाने खेळाचे महत्त्व सांगता येईल. खेळाने मानवी मनाला आनंद मिळतो, खेळाने माणसाचे शरीर सुदृढ होते, वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे ती माहिती आपण लिहितो. तसं दुसरं बघा उदाहरण दिलं की पक्ष्यांचे ओरडणे जसेच्या पुढे अपसरण चिन्ह दिलं की पक्ष्यांचे ओरडणे जसे चिमण्यांचा चिवचिवाट, नाही काय, कावळ्यांची कावकाव, थोडक्यात पक्ष्यांची किलबिलाट. बघा नंतर जे शेवट तू काय सांगितलं होतं की बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. आता बऱ्याच वेळेला बघा मित्रांमध्ये बोलत असतो, अरे तू पण, थांबलो आपण, मग तू पण याच्या पुढे आपण काय लिहायचं आहे ते हे अपसारण चिन्ह लिहायचं आहे. तिसरं उदाहरण बघा, एक नाटक होतं, त्या नाटकाचं नाव डॉक्टर तुम्ही सुद्धा. तर अशा पद्धतीनं 9 ही विरामचिन्ह आहेत. या विरामचिन्हांचा वापर कसा करायचा, कुठे करायचा हे आपण बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या विरामचिन्हांचा अभ्यास केवळ आपल्याला एक गुण तर आहेच, परंतु केवळ 1 गुण मिळवण्यासाठी आपल्याला करायचा नाही आहे. तर या विरामचिन्हांचा अभ्यास आपल्याला जोपर्यंत आपण वाचन, लेखन, भाषण, संभाषण करू, अगदी व्यवस्थित करू, तोपर्यंत यांचा आपल्याला उपयोग होणार आहे. तेव्हा ही विरामचिन्हे व्यवस्थित समजून घ्या आणि त्यांचा उपयोग वाचताना, बोलताना, लिहिताना व्यवस्थित करा. मित्रांनो, आजच्या पाठापुरता एवढेच. भेटू पुन्हा पुढच्या पाठात. तेव्हा धन्यवाद.